अमावस्या एक काळ रात्र. लेखक गोविंद कदम. मी मूळचा कोकणातला. पांगरण गावातील चिंचेच्या वाडीतच लहानाचा मोठा झालो. घरी आई, बाबा आणि मी तिघेच असायचो. गावच्याच ग्रामपंचायत शाळेत माझे शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि गावात कॉलेज नसल्याने पुढील उच्च शिक्षणासाठी जिल्ह्याला जावं लागलं आणि तिथेच मी M.Com पूर्ण केलं. M.Com पूर्ण होताच घरच्यांनी आमच्या लग्नाचं तगादा लावला आणि माझं अमृताशी लग्न झालं. अमृता माझी कॉलेजची मैत्रीण. कॉलेजला असतानाच आमच्यात प्रेम जुळलं आणि तशी आम्ही आमच्या घरच्यांना कबुलीही दिली. लोक काय म्हणतील, नावे ठेवतील या अशा असंख्य शंका कुशंकामुळे घरच्यांनी आमच्या लग्नाचा आग्रह केला होता आणि त्यांच्या आग्रहास्तव आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो. आमचं गाव तसं निसर्गाच्या सौंदर्याने खुलून आलेलं, परंतु नोकरीच्या तशा फारशा संधी उपलब्ध नव्हत्या, म्हणून आम्ही मुंबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं. कॉलेज दरम्यान घराबाहेर राहायची सवय झालेली असल्याने घरच्यांनीही विरोध केला नाही. अमृता आणि मी थोडेफार पैसे व कपडे घेऊन निघालो मुंबई दर्शनाला. त्यावेळी विरारला माझा मामेभाऊ राहत होता. त्याने वसईला माझी राहण्याची व्यवस्था करून दिली आणि सुरू झालं मिशन नोकरी. वेस्टर्न लाईनपासून सेंट्रल लाईनपर्यंत ते अगदी पनवेलपर्यंत वाऱ्या करून झाल्या, पण मनाजोगी नोकरी काही मिळेना. काही नोकऱ्या माझ्या M.Comच्या स्टेटसला साजेशा नव्हत्या, तर काहींना गावचं शिक्षण झालेला उमेदवार नको होता. अशा अनेक कारणांमुळे माझी आणि नोकरीची गट्टी काही जमत नव्हती. मुलाखती देऊन चपला झिजल्या, पण नोकरी काही मिळत नव्हती. त्यातच गावी खर्चाला पैसे पाठवायचं तर राहिलं दूर. गावावरून येताना आणलेले पैसेही संपत आले होते. माझी अवस्था अमृतालाही बघवत नव्हती, म्हणून तिनेही नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु नवरा असताना बायकोने नोकरी करावी हा पुरुषी अहंकार आडवा आला आणि मी तिला नोकरी करण्यास नकार दिला. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने उलटले, पण चांगली नोकरी काही केल्या मिळत नव्हती. हाऊस माऊस तर सोडा, 2 वेळेचं जेवायलाही पैसे उरले नव्हते. मी माझा आत्मविश्वास गमवत चाललो होतो. अशाही परिस्थितीत अमृता माझ्या पाठीशी खंबीर होती. तिच्या चेहऱ्यावर दुःखाची कधी एक रेघही तिने दिसू दिली नाही. मुंबईत काय आपली डाळ शिजणार नाही हे एव्हाना पुरतं कळून चुकले, म्हणून पुन्हा गावचा रस्ता धरण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि निरोपाची तयारी सुरू केली. इतक्यात आमच्या शेजारच्या रहीम काकांनी मला एक नवीन व्यवसायाबद्दल सुचवलं. बुडत्याला काठीचा आधार मिळावा तसा काकांनी सुचवलेल्या मार्गाने आमच्या आशा पुनर्जीवित केल्या आणि क्षणाचाही विचार न करता मी भाड्याने रिक्षा चालवू लागलो. सकाळी नशीब आजमावायचं आणि संध्याकाळी रिक्षा चालवायची हा रोजचा दिनक्रम झाला होता. कधी मुलाखती नसल्या की 2 पाळींना रिक्षा चालवत होतो. हळूहळू चांगला दम बसू लागला होता. कधी कधी तर दिवसाचे 600-700 रुपये सुटायला लागले. आतापर्यंत जवळपास सर्व मोठ्या कंपन्या पिंजून काढल्या होत्या, पण नोकरी काही मिळत नव्हती. मेहनतीला कसली आली लाज, म्हणून स्टेटस जपत बसण्यापेक्षा फुल टाईम रिक्षा चालवण्याचा मी निर्णय घेतला आणि नेहमीप्रमाणे अमृता यावेळीही माझ्या पाठीशी उभी राहिली. लाखात एक असलेल्या माझ्या अमृताच्या नशिबी हा कसला सासुरवास लिहिलेला होता काय माहीत, पण अमृता नेहमी हसत राहायची. कधीच तिने कोणत्याही गोष्टीची तक्रार केली नाही, ना आवाजावी मागण्या. माहीत नाही कोणत्या दगडाची बनली आहे ती. तिच्याकडे पाहून जगण्याची नवी स्फूर्ती मिळत होती मला. मुंबईत येऊन एव्हाना वर्ष होऊन गेले. आता नोकरीचा नाद सोडून फुल टाईम रिक्षाच चालवू लागलो होतो, त्यामुळे चांगलीच कमाईसुद्धा होऊ लागली होती. आता असे किती दिवस दुसऱ्याची रिक्षा भाड्याने चालवायची, म्हणून स्वतःची रिक्षा घ्यायची असं आम्ही ठरवलं. म्हणून दिवस रात्र रिक्षा चालवू लागलो. अशाच एके दिवशी एका प्रवाशाला सोडून घरी जायला निघालो होतो. दिवस तर सर्वसाधारण होता, पण ती रात्र मात्र अजब होती. रात्रीचे 1:45 वाजत आले होते. मुसळधार पाऊस पडत होता. मी घरी आल्याशिवाय अमृता कधीच एकटी जेवायला बसत नसे. अमृता घरी माझी वाट पाहत असणार, म्हणून मी सुद्धा जमेल तसे रिक्षा थोड्या जास्तच वेगाने पळवण्याचा प्रयत्न करीत होतो. जवळपास वसई गावात पोचलो होतो. दुतर्फा जंगल असल्याने रात्रीचे सहसा या रस्त्यावरून कोणी कधीच प्रवास करण्याचे धाडस करीत नसे. त्यात मुसळधार पाऊस. रस्ता तसा क्लिअर होता, म्हणून वेगाने रिक्षा पळवत होतो.
अजून घरी पोहोचण्यास अर्धा तास लागणार होता. तेवढ्यात अचानक एक माणूस रिक्षासमोर आला आणि रिक्षा थांबवायला लागला. मी रिक्षा थांबवली. पावसामुळे तो पूर्ण भिजला होता. हाताला आणि काही ठिकाणी कपडे फाटलेले होते. डोक्यापासून तोंडापर्यंत टॉवेल त्यांनी गुंडाळलेले होते. कदाचित ते मजूर असावेत आणि मला काही समजायच्या आत तो माणूस सरळ रिक्षात येऊन बसला. त्याने फक्त गावदेवी चला असं सांगितलं. इतक्या रात्री त्यांना या जंगलात दुसरी रिक्षा कुठे मिळणार, म्हणून मीही त्यांना विरोध न करता रिक्षा चालू केली. अमृता घरी वाट पाहत असेल म्हणून त्यांना बोललो की साहेब घरी बायको वाट बघत असेल तर तिला कळवतो आणि निघू. असं सांगून अमृताला फोन करून निरोप दिला आणि निघालो. रस्त्यात तर दूरवर कोणी नव्हतं. मग हा माणूस अचानक कुठून आला हा प्रश्न सतत डोक्यात रेंगाळत होता. अशातच कधी 2:30 वाजत आले समजलेच नाही. एव्हाना आम्ही गावदेवीला पोचायला हवे होतो. वास्तविक पाहता वसई गाव ते गावदेवीला पोचायला 30 मिनिटेच लागतात. पण त्या रात्री चकवा लागल्याप्रमाणे आम्ही तिथेच गोलगोल फिरत होतो. 4 वाजत आले तरी गावदेवीचा रस्ता काही दिसत नव्हता. काय चाललंय काही समजत नव्हते. आणि इतका वेळ होऊनही आपण पोचत नाही तरी ते प्रवासी काहीच बोलत नव्हते. ना मी काही बोलतो तर त्याला ते उत्तर देत होते. म्हणून आरशात पाहिलं तर अजूनही तोंडाला बांधलेला रुमाल त्यांनी सोडला नव्हता. तसेच त्या ओल्या रुमालाने एकटक माझ्याकडे बघत होते. डोळ्यांची पापणेही लावत नव्हती. मलाही थोडी आता भीती वाटू लागली होती. आतापर्यंत अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यात काहूर माजलं होतं. सोसाट्याचा वारा सुटूनही मला घामाच्या धारा निघत होत्या. छातीचा धडधड सुरू झाली होती. पावसाच्या आवाजातही हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते. ज्या वेगाने मी रिक्षा पळवित होतो त्याच वेगाने हृदयाचे ठोके पडत होते. पहाटेची पहिली किरण पडताच मला गावदेवी गावाचा बोर्ड दिसला आणि जीवात जीव आला. मी मागे वळीत त्यांना विचारलं की साहेब गावदेवी आलं, कुठे सोडू तुम्हाला? मागे वळू नकोस, आलं की मी सांगेन, असं तो इसम मोठ्याने ओरडला. मी लगेच पुढे पाहून रिक्षा चालवू लागलो. काही अंतरावर गेल्यावर त्यांनी रिक्षा थांबवायला सांगितली. मी रिक्षा थांबवताच मागे पाहू नकोस, तुझे पैसे सीटवर ठेवले आहेत आणि उद्याही सेम ठिकाणी सेम टाइमला मला घ्यायला ये, असं सांगित तो रिक्षातून उतरून गेला. मी सीटवर बघितले तर त्याने 1000 रुपये ठेवले होते आणि त्याचं भाडं 700 रुपये झालं होतं. ती नोट बघून मला धक्काच बसला. केसांपासून पायाच्या नखापर्यंत बेसलेल्या माणसाकडची नोट जराही ओली नव्हती. उरलेले 300 रुपये देण्यासाठी मी क्षणाचाही विलंब न करता रिक्षातून उतरलो तर तो इसम तिथे कुठेच नव्हता. माझा थरकाप उडाला. पायात मुंग्या आल्याने जसा पाय सून पडतो तसं डोकं सून पडलं होतं. पुढे अजून काही घडण्याआधी मी लगेच रिक्षा चालू करून घरी निघून आलो. घरी पोचण्यास 6 वाजले होते. अमृता माझी वाट बघित बघित उपाशीच झोपली होती. रात्रभर घडलेल्या प्रकाराने खूप थकायला झालं होतं म्हणून तिला न उठवता मी झोपायला गेलो. रात्रभर घडलेल्या घटनांनी डोक्यात अनेक प्रश्नांचे थैमान माजवलं होतं पण त्या प्रश्नांची उत्तर काही सापडत नव्हती. तो माणूस पुन्हा पुन्हा मागे वळू नको असं का सांगत होता? ती नोट पूर्णपणे सुखी कशी? त्याने रिक्षामध्ये बसूनही टॉवेल का सोडले नाही? तो गायब कुठे झाला? चकवा लागला होता का? अशा अनेक प्रश्नांनी डोक्याला भांबावून सोडलं. प्रत्येक प्रश्नांची आपल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत होतो पण तरीही काही प्रश्न अनुत्तरितच होते. काही केल्या झोप लागतच नव्हती. अस्वस्थ वाटत होतं. रात्री झालेला सर्व प्रकार मी अमृताला सांगितला तर ती सुद्धा घाबरली. भूत वगैरे असेल पुन्हा तिथे जाऊ नको म्हणून तिने सांगितलं. भूत असतं तर त्याने मला इजा पोचवल्या असत्या. असं काही नाही, असतो कोणाकोणाचा असा स्वभाव. त्याचे उरलेले पैसेही द्यायचे आहेत. अशा प्रकारे तिची समजूत काढली. भीती मलाही वाटत होती पण असं मोठं भाडं सोडून चालणार नव्हतं. अमृता ऐकायला तयारच नव्हती पण कसं बसं तिला मनवलं आणि दुसऱ्या दिवशीही त्यांना त्याच ठिकाणाहून त्याच वेळी पिकअप केलं. पाऊस नव्हता तरी त्यांनी तेच फाटलेले कपडे आणि तोंडाला टॉवेल गुंडाळलं होतं. आजही 3 वाजत आले तरी आम्ही गावदेवीला पोहोचत नव्हतो. बहुतेक आजही चकवाच लागला असावा
कालच्या प्रकरणामुळे अनेक प्रश्न मला भेडसावत होते आणि त्यांची मी शोधलेली उत्तरेही फोल ठरत होती. काही केल्या राहवत नव्हतं, म्हणून मी थोडा धीर केला आणि त्यांना विचारलं की, साहेब, या रस्त्यात कोणतीही कंपनी नाही, मग इतक्या रात्री तुम्ही इथे एकटे काय करता? यावर एवढंच उत्तर मिळालं की, नको ते प्रश्न विचारू नकोस, फक्त पुढे बघून गाडी चालव, त्यातच तुझं भलं आहे. एवढंच बोलून तो इसम शांत झाला. आता आम्ही दोघेही गप्प बसलो होतो. सर्वत्र भयान शांतता होती. फक्त इंजिनचा आवाज थरकाप उडवीत होता. मी कालच्या ठिकाणी रिक्षा नेऊन थांबवली आणि म्हणालो, साहेब, काल तुम्ही 300 रुपये एक्स्ट्रा दिले होते, त्यावर तुझे पैसे सीटवर ठेवले आहेत आणि रोज येत जा, फक्त मागे पाहू नकोस, त्यातच तुझं भलं आहे. असं बोलून तो माणूस इथून निघून गेला. खाली उतरून पाहतो तर पुन्हा तो माणूस गायब. मी घाबरलो आणि तिथून लगेच पळ काढला आणि घरी पोचलो. पुन्हा रात्रभर तेच विचारांनी झोप लागत नव्हती. मीही घाबरू लागलो होतो. उद्यापासून त्यांना सोडाय नको जायला असे वाटत होते. परंतु दिवसाभराची कमाई एका रात्रीच होत होती आणि तो इसम आपल्याला इजाही पोहोचवत नाही, म्हणून घाबरत का होईना रोज जात होतो. अमृतानेही शेजारच्या देवळातून एक दोरा आणून माझ्या गळ्यात बांधला होता. संपूर्ण प्रवासात हनुमान चालिसा बोलीत असायचो. नेहमी तेच घडत होतं. असे करीत करीत काही दिवस गेले. एके दिवशी अशाच त्या नोटा पाहिल्या तर काळजाचा ठोकाच चुकला. सर्व नोटांचे सिरियल नंबर सारखेच होते. अमृताला सांगितलं तर ती अजून घाबरेल आणि आपल्याला पाठवणार नाही, म्हणून तिला काही सांगत नव्हतो. आज अमावस्याची रात्र होती. अमृताही खूप घाबरलेली होती, कारण तिला शेजारच्या काकूने सांगितलं होतं की त्या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत आणि तिथे त्यांची आत्मा अजूनही फिरत असते. म्हणून ती रडकुंडीला येऊन मला जाऊ नको म्हणून विनवणी करत होती. तेवढ्यात कोणीतरी शिंकलं, त्यामुळे मीही थोडा थबकलो. मलाही आता जाण्याची भीती वाटू लागली होती. सतत ते अपघाताचे आणि नोटांचे डोक्यात घोळत होते, पण ते आपली वाट पाहत असतील म्हणून मी त्यांना घेण्यासाठी निघालो. मनात सतत धाकधूक लागली होती. त्यांना काही ना काहीतरी कारण सांगून उद्यापासून हा सर्व जीवाचा खेळ थांबवायचा या शब्दावर अमृताने मला जाण्यास परवानगी दिली होती. मी सतत हनुमान चालिसा मनातल्या मनात म्हणत होतो. त्यांना नेहमीप्रमाणे मी पिकअप केलं आणि गावदेवीच्या दिशेने निघालो. मनात सतत वेगवेगळे विचार येत होते. आज हनुमान चालिसाही म्हणण्यात लक्ष लागत नव्हतं. आजही मुसळधार पाऊस पडत होता. रिक्षाच्या छतावर पडणारे टपोरे थेंबांचा आवाज काळजावर पेनाने कोणीतरी छातीवर टोचत असल्याप्रमाणे घाव करीत होते. हातपाय गार पडू लागले होते. कापरी भरू लागली होती, पण मी अजिबात मागे वळून पाण्याची हिंमत करीत नव्हतो. प्रत्येक मिनिट हा एक तासाप्रमाणे वाटत होता. घशाला कोरड पडली होती, तरी हिंमत करून, साहेब, गावी चाललोय, त्यामुळे उद्यापासून यायला नाही जमणार असे त्यांना सांगितले. आणि तेवढ्यात बाहेरून जोरात एक दगड माझ्या दिशेने येताना दिसला. मी घाबरलो आणि खाली वाकलो आणि या गडबडीत काही लक्षात न येता मी त्यांना दगड लागला तर नाही ना हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिलं. आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. माझे डोळे उघडले तर मी हॉस्पिटलमध्ये होतो. मी उठून दरवाजाजवळ चालत चालत आलो आणि पाहतो तर माझे आई वडील दोघेही जोरजोरात रडत होते. सर्व नातेवाईक त्यांना शांत करीत होते. अमृता तर एका कोपऱ्यात दगडाप्रमाणे बसली होती. जणू तिच्या शरीरातून प्राणच निघून गेला होता. काय चाललंय मला काही समजत नव्हतं. तेवढ्यात माझी नजर समोरच्या टीव्हीवर गेली. बातम्यांमध्ये रिक्षाचा अपघात झाल्याचे दाखवित होते. म्हणून मागे वळून पाहतो तर मी त्या पलंगावरच डोळे मिटून शांत झोपलेलो. मानेपर्यंत पांढऱ्या चादरीने ढाकलेले ते माझे पार्थिव शरीर त्या बेडवर तसेच पडलेले होते. तुम्ही सुद्धा काजळ रातला तुमचे अनुभव किंवा भयकथा डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या ईमेल आय डीवर पाठवू शकता. आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबा, भूतांपासून लांब राहायचं असेल तर माहीत आहे ना काय करायचे? हो, घंटा वाजवा. पुन्हा भेटूया
अशाच नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद.